DBN मीडिया, DBN लाईव्ह हे देखील रेडी आहे या ठिकाणी. DBN लाईव्ह म्हटलं तर नक्कीच DBNचा अर्थ अनेक समालोचकांनी वेगवेगळा काढला आहे. D म्हणजे धनु, B म्हणजे बाबू आणि N म्हणजे नारंगी. धनु बाबू नारंगी असे यूट्यूब चॅनल म्हणजेच DBN लाईव्ह मॅच ऑन. सुरुवात करूया आजच्या दिवसाच्या या पहिल्या चेंडूला. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला गेलाय. वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये डीपला चेंडू निघून येतोय. सिंगलला मात्र डबल मध्ये क्विकली कन्वर्ट केलं गेलं. सुरुवात झाली अकाउंटची, सुरुवात झाली फाउंडेशनची. खातं उघडलं गेलं 2 या धावेनं. आई भवानी मारंबरपाडा या टीमचं. सकाळचा पहिला सामना आपण पाहतोय आणि बघा जवळजवळ घड्याळाकडे लक्ष दिलं आपण तर 10:10 जिथून घड्याळाची निर्मिती झाली होती ती अगदी वेळ या ठिकाणी आली आहे. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 3. वाईटचा इशारा येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज युवराज या गोलंदाजाला पाहतोय. मंडणगड म्हणजेच मला वाटतं रत्नागिरी ना. यस, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि रत्नागिरी नक्कीच मित्रांनो अतिशय निसर्गरम्य ते शहर आहे, गाव. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी गावं आहेत मॅडम, पावस वगैरे अशी काही गावं आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर असं निसर्ग आहे तिकडचा. खरोखरच आपण नक्कीच भारत सोडून आपण इतर देशामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातोय. मात्र भारतामध्ये जे निसर्ग आहे ते निसर्ग तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ऑफसाईडला लॉफ्ट ड्राईव्ह केला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा तर पूर्ण केला. डबलचा कॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. गुणलेखक आज आमचे आहेत या पहिल्या मॅचमध्ये विकेश आहे. धन्यवाद विकेश. तुझं देखील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. DBN लाईव्ह तुमचं देखील हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही पंच रेडी आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फॉलिंग स्विचचा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाही. मात्र गॅप मधून चेंडू फरार. आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी. मात्र चांगल्या प्रकारे फाईन लेग बाउंड्री जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलंय. 2 धावा इथे मिळतील. कालचा दिवस, काल कशा प्रकारे मॅचेस आपण या ठिकाणी पाहिले आहेत मित्रांनो. मोठी धावसंख्या चेस झाली. मात्र काही आपण ज्या लो टोटल मॅच पाहिल्या त्या अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्या मॅचेस कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. तो एक सामना मला खरोखरच अजूनही डोळ्यासमोर आहे. 2 चेंडू 7 धावा आणि त्यावेळेस 5व्या चेंडूवर आलेला षटकार आणि शेवटच्या एका चेंडूवरती 1 धाव झाली नाहीये. त्यानंतर खास करून प्रकाश 11 वर्सेस भाऊ 11 या 2 संघाच्या दरम्यान मॅच सुरू असताना मात्र 2 चेंडू 4 धावा. मुन्नासारखा खेळाडू स्ट्राईक एंडवर. आणि जवळपास एक मोठी स्टारकास्ट होती कारण मुन्ना होता, त्यानंतर म्हणायचं गेलं तर झा होता. अनेक असे नामवंत खेळाडू त्या संघामध्ये होते. तरी देखील तो संघ आपण पाहिला तर बाहेर गेला या स्पर्धेतून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. अमीर दाफेदार, मुन्ना, शेट्टी होता. असे अनेक नामवंत स्टारकास्ट त्या संघामध्ये होते मित्रांनो. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच आई भवानी मारंबरपाडा या टीमची बिनबाद 8 धावा. थँक्यू गंगाधर, चहा घेऊन आलाय. धन्यवाद महिला मंडळ, तुमचं देखील मनापासून आभार. षटक क्रमांक 2 मयूर येतोय षटकात येण्यासाठी. वेलकम. आणखीन एक दिग्गज समालोचक, पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज, आमचे परम मित्र झहीरभाई यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे. एक सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला. थोडीशी मिसफील्ड, काही सेकंद चेंडूला उचलण्यासाठी उशीर झाला स्क्वायलॅगच्या दिशेनं, फॉरवर्ड स्क्वायलॅगच्या दिशेनं. आणि तिथून मात्र या 2 धावा चोरल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जतीनसाठी पारदर्शी गेल्या. प्रत्येक षटकार विशालकडून 500 रुपये असतील.
हा मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. मागे फिल्डर देखील लॉंग लेग बाउंड्री जवळ होता, मात्र तो कॅच त्यानं ड्रॉप केलाय. कॅच जरी ड्रॉप झाला तरी मात्र रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी कमी पडला गेला, तो म्हणजेच मिस्टर जतीन. पहिला धक्का, पहिली विकेट डाऊन. जतीन बॅक टू द पॅव्हलियन, आउट. राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धाबा झाल्यात 11. सुरुवात नक्कीच जोरात करण्याचा प्रयत्न होता, मात्र जो आपण पहिला फॉलिंग स्वीपचा फटका अतिशय सुंदर खेळला गेला, त्यानंतर मात्र हा फटका आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं शतरक्षक ऑफ साईडला पंच करायचा होता. बॅटची एज दागून चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप मधून फरार. 4 धावांसाठी हा येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. गुरुवार साई भक्तांची आज गाणी नक्कीच ऐकण्यासाठी मिळतील. धन्यवाद. आमचा डीजे ऑपरेटर देखील खूप मोठा साई भक्त आहे. गोलंदाज तयार, समोर बॅटर, शॉट बॉल सरळ खेळलाय. मागे फिल्डर त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतोय. लॉंग ऑनचा फिल्डर आला, समोर चेंडूला फील्ड केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने धावत संख्या झाली आहे ती 17. पहिला सामना आपण खेळतोय. कमीत कमी 30-35 या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, तो म्हणजेच आई भवानी मारंबरपाडा या टीमचा. पारितोषिक लागलं होतं जतीनसाठी प्रत्येक षटकार 500 रुपये, मात्र तो जतीन रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. रायझिंग डिलिव्हरी मात्र या ठिकाणी पाहतोय आपण, तर अधिक उसळी घेणारा तो चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. पंच मात्र अवांतर घोषित करतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि त्यानंतर मात्र इथे 1 बाउन्सची वॉर्निंग देखील या ठिकाणी त्या गोलंदाजाला दिली जात आहे. एका साईडला मंडणगड आहे तर एका साईडला मारंबरपाडा आहे. कुणबी समाज धावा झाल्यात 19. खरोखरच बघा, आपण यूट्यूबद्वारे बऱ्याचशा आपण व्हिडिओ क्लिप आहे ते पाहतो. त्याच्यामध्ये जर आपण तुम्ही रत्नागिरीच्या जर आपण काही जर क्लिप पाहिलं तर शिमगा जो असतो त्याचा शिमग्याचा सण मला वाटतं खूप मोठ्या जल्लोषात कुणबी समाज म्हणा, मंडणगड म्हणा, या ठिकाणी मोठ्या जल्लोषात तो शिमग्याचा सण केला जातोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 19. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 19 धावा आणि कुणबी समाज म्हणजे बघा रत्नागिरीचे मी म्हणेन शेतकरी देखील आपण त्यांना म्हणू शकतो, कारण शेती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लावली जाते. आणि मला अजूनही आठवते की त्या रत्नागिरी परिसरामध्ये आता बहुतांश जी घरं आहेत अजूनही, आपण जर त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलो, रत्नागिरीला जाऊ किंवा पावस इतर ठिकाणी जाऊ, अजूनही कौलारू घरं आहेत. अजूनही कौलारू घरं आहेत आणि त्या घराच्या समोर जर ओटी नसेल तर त्या घराला शोभा येत नाही. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि खूप सुंदर निसर्गरम्य असं तो गाव आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अनेक गावं रत्नागिरीमध्ये आहेत. नेक्स्ट मॅच श्री गणेश बोलिन्स वर्सेस नायगाव 11. यानंतर लगेच ती मॅच होणार आहे. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे.
19. मंडणगड म्हटलं तर बघा एक चांगली आठवण काकाने दिली करून या ठिकाणी की आंबेडवे म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते गाव आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 20 अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला. तो अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश, स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी बॅटर पाहतोय तो म्हणजेच पवन. नाव खूप सुंदर आहे. त्याप्रमाणे बॅटिंग करावी. यावेळेस स्वीट हिटचा फटका अतिशय सुंदर स्वीट हिट. हा चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल स्वीपर पॉइंट रिझनच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. नेहमीच तुम्हाला शिर्डीमध्ये नेहमीच चमत्कार पाहायला मिळतील. कुठल्याही दिवशी तुम्हाला शिर्डीमध्ये चमत्कार पाहायला मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 24. चांगला स्ट्रोक खेळला होता बॅटर्सनं. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. मागे फिल्डर आहे. काय कॅच टिपलाय. अतिशय सुंदर कॅच. अगदी मी म्हणेल ये तो मेरे बाई हात का काम है. वहां पे जहीर फिल्डर बता रहा है कि ये तो मेरा बाई हात का काम है. आणि खूप चांगला झेल टिपलाय बघा. एक चांगला चौकार आपण पाहिला, त्याचप्रमाणे एक चांगला झेल देखील आपण या मॅच मध्ये पाहिला. विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर पवन. त्याच्या गडीला नक्कीच या मुलाची चर्चा बहुतांश आहे. मिस्टर प्रवीण उर्फ बाली, प्रख्यात असा खेळाडू आहे मित्रांनो. स्ट्राईक एंडवर आणि घरचं मैदान. फुलटॉस चेंडू आलेला मात्र हा फुलटॉस प्रवीणनं मिस केलाय. घरचं मैदान आहे. प्रवीणची देखील मला वाटतं एक सगळ्यात मोठी स्पर्धा वारंवार या ठिकाणी ऑर्गनाईज केली जात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. काय क्लिंग बोल्ड झालाय का पंच? यस, क्लिंग बोल्ड, दांडी गोल. प्रवीण या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट. प्रवीण बाली आपले हजेरी लावण्याचं काम केलं त्या ठिकाणी. आला आणि मात्र लगेच त्याच बॉडी मात्र डगावच्या दिशेने परतलाय. पार्थ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. मिस्तान स्टोक आहे. हॅट्रिकची संधी आहे मात्र या ठिकाणी सेफ मध्ये चेंडू लँड होईल. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. प्रयत्न चांगला त्या ठिकाणी केला होता. मोठ्या फटक्यामध्ये हा फटका कन्वर्ट करायचा होता मात्र बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू लागला गेला. त्या कारणास्तव मात्र मिस्टामिंग स्टोक खेळला गेला पार्थकडून. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या झाल्या ती 26. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून एखादा मोठा फटका 30च्या पलीकडे म्हटलं ना मी. ज्यावेळेस मॅचला सुरुवात झाली होती त्यावेळेस मी म्हटलं होतं 30-35 धावा या खूप महत्त्वपूर्ण असतील आजच्या सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये. तोच प्रयत्न आहे इथे. मिस्टर स्टोक आहे. इथे देखील फटका फसलाय. मागे फिल्डर आहे झेलच्या खाली. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. पार्थ आउट. मध्ये ते संजू. मात्र या संजूला खऱ्या अर्थानं संजू सॅमसन प्रमाणे बॅटिंग करावी लागेल.
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे मारंबरपाडा संघ. मात्र कुणबी समाज म्हणतो की नाही आम्हाला थांबवायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. मिड ऑन रिजनमध्ये चेंडू लँड झाला. शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या इनिंगमध्ये या 18 चेंडूमध्ये मारंबरपाडा या टीमनं धावा बनवलेल्या आहेत त्या 28 आणि 29 धावा विजयासाठी कुणबी 11 मंडणगड या टीमला. चला बोलूया आपण श्री गणेश बोलिन्स वर्सेस नायगाव 11. या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी आपली टॉस केली जाईल. श्री गणेश बोलिन्स वर्सेस नायगाव 11 दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. या ऐकूया आपण पुन्हा साईनाथांची गाणी. नायगांव और बोलिंज के बीच ये टॉस होने जा रहा है. श्री गणेश बोलिंज एक तरफ नायगांव. हेमंत सर जी के हाथों से आप देख रहे हैं ये टॉस. बोलिंज ने टॉस जीता. अपने निर्णय से हमें आगाह करेंगे. त्वरित अपना निर्णय द्या मित्रांनो. नक्कीच आज मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मित्र जो आज आपल्यामध्ये नाही आहे मात्र त्याच्या आठवणी सदैव आपल्या सोबत आहेत तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका जयू. या विरार गावाचा अर्नाळा गावाचा सुपुत्र आणि टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर ज्यानं खऱ्या अर्थानं आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय असं नामवंत खेळाडू म्हणजेच जयेश घरत जयू. आज त्याचा जन्मदिवस आहे आणि समस्त टेनिस क्रिकेट जगताच्या वतीनं जयेश घरत तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तो आपल्यामध्ये नाहीत मग त्याच्या आठवणी या सदैव आपल्यासोबत असतील. आज त्याच्या जन्मदिनानिमित्तानं या ठिकाणी आई भवानी मारंबरपाडा तसेच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीनं त्याला या ठिकाणी नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पण केली जाते. आज जयूच्या विषयी म्हणायचं गेलं तर बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट तसेच ओव्हरआर्म क्रिकेट त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा अक्षरशः गाजवणारा हा नामवंत खेळाडू म्हणजेच जयेश घरत आज तो आपल्यामध्ये नाही आहे. आई भवानी मारंबरपाडा हा जो संघ या ठिकाणी आज या ठिकाणी खेळतोय या संघाच्या सोबत त्यांनी नेहमीच अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा किंवा एखादा सण जरी त्या मारंबरपाडाच्या गावामध्ये व्हायचा त्यावेळेस जयेश घरत हा नेहमीच या टीमच्या सोबत असायचा. अगदी जवळचा मित्र म्हणण्यापेक्षा मी म्हणेल भावाप्रमाणे ते एक नातं मारंबरपाडा या टीमशी जयेश घरत यांचं होतं. आज त्याचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्तानं त्याला आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. मात्र ही श्रद्धांजली असेल जयेशच्या त्या दिनाच्या शुभेच्छा असतील. मी सर्वांना विनंती करतोय आपल्या डोक्यावरील कॅप आणि जे गॉगल्स जर आपण परिधान केले असतील तर ते प्लीज काढा, कारण आपण टेनिस क्रिकेट विश्वाच्या अशा एका महान खेळाडूला श्रद्धांजली देतोय ज्यानं सर्व फॉर्मॅट गाजवलेत. तर प्लीज 2 मिनिटं शांत उभं राहा. आपण जयेश घरत या खेळाडूला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती. आज जयूचा जन्मदिवस आहे. मी म्हटलं देखील होतं जब तक सूरज चांद रहेगा तब तक जयेश घरत का नाम रहेगा. आणि जोपर्यंत टेनिस क्रिकेट विश्व आहे तोपर्यंत प्रत्येक मुंबई असू द्या, पालघर असू द्या, महाराष्ट्र असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, जयेश घरत यांच्या नावाचा उल्लेख हा नेहमीच बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केला जाईल.
हॅलो शुक्रिया भरत सर. जहीर एक कमेंट आले बघा, खास करून आमचे मंडणगडचेच कुणबी समाजाचे आदर्श आहेत सचिन माळी. समालोचकांचे विशेष आभार. आपण प्रारंभ करताना मन्नडगड कुणबी क्रिकेटचे वर्णन करताना त्यामागील असणारी भावना, शिस्त आणि खेळाचे महत्त्व याचे समर्पक वर्णन मनाला सुखवणारे होते. धन्यवाद सर. थँक्यू सचिन माळी. कारण बघा, मंडणगडच्या ज्या काही स्पर्धा मी डोळ्याने पाहिलेत, काही स्पर्धांमध्ये मी कॉमेंट्री देखील केली आहे वसपट्ट्यामध्ये. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की मंडणगड म्हणा, त्यांना कुणबी समाज म्हणा, एक शिस्त, खरोखर त्यांच्या क्रिकेटची जी शिस्त आहे ती शिस्त मी तर म्हणेन प्रत्येक क्रिकेटपट्टूनं ती शिस्त पाळायला हवी. जाऊया इनिंगच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय आमचे साधी समालोचक, आमचे परम मित्र जहीर भाई यांना. शुक्रिया भरत सर. बेहतरीन गेंद को ड्राइव किया, थोड़ी सी मिसफील्ड और उसका पूरा फायदा उठाया. साई वैभव बैटिंग पर है, जतिन गेंदबाजी पर. सुबह का क्षेत्र का ये चौथा दिन और चौथे दिन का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं. कुणबी समाज मंडणगढ़ सुइशिट किया है, थर्ड मैन के ऊपर से खेल दिया. गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फरार. नो बॉल का इशारा अंपायर द्वारा. 5 रन मिल जाएंगे. खराब गेंदबाजी जतिन द्वारा. साई खेलने के तैयार है. बेहतरीन शॉट मिडाउन के ऊपर से इनफील्ड पर खेला. वाइडिश लॉन्गर पर प्रवीण जब तक गेंद को फील करेंगे नाकाम. गेंद बॉडी लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार. कमॉन डीजे. जतीन और एक बड़ा नाम भी है आज गुरुवार का दिन. साई स्ट्राइक पर बल्लेबाजी पर है. कुणबी समाज मंडणगढ़ और गेंद स्विच करना था मगर खिलाड़ी को चुन लिया गया है. अब साई की खेली को लगेगा विराम. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. तमाम टीमों से हमारी गुजारिश है, हमारी कमेटी से रब्ता कायम करें, क्योंकि दोस्तों आज गुरुवार 25 दिसंबर सभी को हम क्रिसमस की बहुत बहुत बधाइयाँ देते हैं. हमारी तमाम नारंगी गांव से नारंगी और पाटिल परिवार के जानिब से और तमाम हमारी जनता की तारीफ से और हमारे तमाम कॉमबॉक्स से, तमाम डीबीएन लाइव के जानिब से भी, क्योंकि दोस्तों हर समाज इस मैदान पर खेलती हुई नजर आ रही है. आज का ये चौथा दिन और चौथे दिन का ये पहला मुकाबला 25 दिसंबर 2025 में जतीन महंगे साबित हो रहे. 11 रन है न्यू बाटर मैदान पर. अगली गेंद के तैयार जतीन. अच्छी गेंद थी जतीन की मगर गेंद को फ्लिक किया. गेंद स्क्वायर पर जाते हुए 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. इस 2 रन के साथ स्कोर 13 रनों पर जाता हुआ. पहले बल्लेबाजी की थी मगर 28 रनों पर टीम समट्टी भी नजर आई. भवानी बड़ा टीम प्रवीण कुछ नहीं कर पाए. उतना ज्यादा बल्लेबाजी का जलवा करना था मगर अब इसको 13 पर है. पहला ओवर जतीन फेंकने के लिए तैयार है. फुल टॉस गिनती ऑन साइड खेलना चाहता. बैट का टो लगा. गेंदबाज जतीन खुद उस कैच के नीचे थे. प्रहास बहुत ही बेहतरीन था अपने फॉल्स में कैच को अंजाम देने का, मगर देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा. चलिए बिजी हो जाएंगे थर्ड अंपायर. आ जाइए. क्या आप सुबह का क्षेत्र डीबीएन लाइव पर आपकी निगाह को लेकर आइए कि ये निर्णय सेफ होगा बल्लेबाज के लिए या बल्लेबाजों को डगआउट में जाना होगा. तुषार से वापर. क्योंकि हर गीत आज गुरुवार के दिन में
साईं बाबा की धुन हम सुनेंगे, क्योंकि दोस्तों कहते हैं ना, इरादे बनते हैं, इरादे बनकर टूट जाते हैं, और सीढ़ी वही जाते हैं जिन्हें शिरडी के साईं बाबा बुलाते हैं। और कहते हैं इरादे बनकर टूट जाते हैं, मगर वहाँ पर ख्वाजा गरीब नवाज और वहाँ पर बल्लेबाज सेफ रहेंगे। बल्लेबाज 2 रन पूरे हो जाएंगे तुषार के लिए, और इसको जाकर पहुंचेगा 15 रनों पर। 15 रन बने हैं, क्योंकि 29 रनों का ये टारगेट है। बैकअप करना होगा गेंदबाजी पर जतीन को, क्योंकि महंगे साबित हो जाएंगे तो ये मुकाबला सुबह के क्षेत्र में पहला ही मुकाबले से आप गवा बैठेंगे, क्योंकि हर टीम चाहती है कि सुबह का क्षेत्र का पहला मुकाबला हमारी जीत का सेहरा हो जाए। अच्छी गेंद थी, मगर देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। शॉर्ट फाइनल पर खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे, वाइड का इशारा 1+1 महंगे साबित हो रहे हैं जतीन। इसको जाकर पहुंचता हुआ 17-17, 12 रनों की और दरकार है। गेंदों की बात की जाए तो गेंदों का खेल हुआ है मैदान पर 5-13 गेंदे, अभी भी यहां पर 12 रनों की दरकार। सुबह के क्षेत्र का पहले मुकाबले का आप अखोदे का हाल देख रहे हैं डीपीएन लाइव मीडिया पर। दूसरा मुकाबला थोड़ी देर में आपके सामने आएगा। अच्छी गेंद थी, जड़ में खोद के निकाला, गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई, तब तक गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। बैकअप फास्ट आना था गेंद पर, क्विक नहीं आ पाए खिलाड़ी, और 2 रन के साथ स्कोर 19 रनों पर जाता हुआ 1 विकेट के नुकसान पर 11 मंडनगढ़ टीम सामने है आई भवानी वाला टीम। और मगर वहाँ पर प्रवीण जैसे बल्लेबाज थोड़े से नाकाम, मगर जतीन को भी बल्लेबाजी करने का उतना मौका नहीं मिला था। मगर अब गेंदबाजी में बैकअप करने का मौका आपको मिल सकता है। अगर वो बैकअप नहीं होगा तो ये मुकाबला आपके हाथों से गंवाते हुए नजर आएंगी टीम। अब गेंदे हैं मैदान पर 12 और रन आने बाकी है सिर्फ 12। 10 रनों की दरकार है। गेंद स्क्वालिक क्षेत्र में ट्रैवल होती हुई तुषार, अच्छी बल्लेबाजी, और एक तरफ है वैभव। ये जोड़ी मैदान पर, वैभव को अभी अपना खाता खोलना है। क्या वैभव अपने खाते को कौन से अंदाज में ओपन करेंगे। 11 गेंदे 9 रनों की दरकार। अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद को खेल दिया कवर रीजन पर, जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील करने के लिए कॉलिंग हुई है, मगर बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। वैभव ने अपना खाता खोला, 2 रन से टीम को पहुंचाया 22 रनों पर। 7 रनों की दरकार है। अब यहां पर टीम को बैकअप करना होगा, गेंदबाजों को अब गेंदबाजी पर है। बेहतरीन शॉट, गेंद के बाद के सर के ऊपर से लॉन्ग ऑफ पर प्रवीण जब तक गेंद को फील करते, 1 रन जरूर मिल जाएगा। इसको जाकर पहुंचता हुआ 23 रनों पर। दूसरे मुकाबले का टॉस हो चुका है। जिन्होंने टॉस जीतकर अपना निर्णय को आगाह किया है वो जल्द से जल्द मैदान का ताबा लेंगे। अगली गेंद, बेहतरीन गेंद दी, ड्राइव किया, कवर डिवीजन पर गेंद जाती हुई। इसी रन के साथ इसको 24 रनों पर जाता हुआ। और जो टीमें इस मैदान पर आ चुकी है वो जल्द से जल्द हमारी कमेटी से राब्ता कायम करेंगे। आउट साइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में कैच बनेगा, मगर कोई खिलाड़ी ने गेंद सेब में जगह पर गिरती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। योगेश सर जी का आगमन होता हुआ उनका भी हम दिल के गहरे से इस्तेकबाल करते हुए 26 रन स्कोर बोर्ड पर है। 1 साइड मुकाबला होता हुआ, और जिन्हें खेलने का अनुभव इस मैदान पर है वो बल्लेबाजी पर है। वैभव और तुषार कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेला लॉन्ग ऑन पर, जब तक जतीन गेंद को फील करेंगे 1 रन आसानी से पूरा होता हुआ। 1 रन के साथ इसको 27 पर जाता हुआ 2 रनों की दरकार। 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। चलिए सुनते एक मधुर संगीत और फिर आते हैं मैदान के और 6 गेंदे और 2 रनों के लिए दरकार पर। आणि सचिन माळी सरांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर ते एक उत्कृष्ट लेखक आहेत, नाटककार आहेत,
गायक आहेत. त्यानंतर सकाळ जो पेपर आहे त्या पेपरचे पत्रकार आहेत. त्यानंतर साम टी व्हीचे प्रतिनिधी देखील ते आहेत. तर धन्यवाद सचिनजी माळी साहेब. आणि त्यानंतर मंडळगडचे बरेचसे काही खेळाडू आहेत, काही व्यक्ती आहेत ज्यांना आमच्या या स्पर्धेविषयी आणि समालोचकांविषयी जी काही कमेंट केली आहे त्याबद्दल मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं सर तुमच्या मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भरत सर जी, बात की जाए तो ये मंडनगढ़ समाज और इस समाज के ये बेहतरीन इसी मैदान पर बहुत ही बड़ी बड़ी टूर्नामेंट, प्रीमियर लीग, सीजन 1 सीजन 2 हमने बहुत कुछ देखा. भरत मोरे सर जी उस टूर्नामेंट को कवर करते, उसके बाद धनंजय पाटिल, तुकाराम मंगल सर जी ऐसे कमेंटेटर. और आइए चलेंगे मैच की तरफ, फिर आएंगे चर्चा की तरफ. बेहतरीन गेंद थी, गेंद को ड्रिफ्ट किया मगर गेंद खिलाड़ी नहीं पकड़ पाए. क्योंकि वाकई में दोस्तों एक खिलाड़ी की कीमत इस मैदान पर नजर आती भी. हमारे बड़ा टीम को विशाल अगर रहते तो यह मैदान पर कुछ चित्र अलग रहता. मगर दोस्तों क्रिकेट का खेल है. मॅच विजय झालेला आहे संघ मंडनगढ़ संघ. आपला अभिनंदन. अगली गेंद के लिए आपको बहुत बहुत बधाई रहेगी अगले मुकाबले के लिए. मगर हार्ड लक हमारा टीम प्रवीण पाटिल, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका हमारी तमाम कमेटी की जानिब से बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. क्योंकि भरत सर जी जो चर्चा हो रही थी कि मंडनगढ़ की बात की जाए तो बहुत ही समाज इसी मैदान पर एक अपना टूर्नामेंट को आगाज़ करता है. दूर दूर से तमाम खिलाड़ी सितारे आते हैं. फिर गुजराती मारवाड़ी समाज की बात की जाए, अच्छे टूर्नामेंट खेले जाते हैं. मुस्लिम समाज के टूर्नामेंट खेले जाते हैं. क्योंकि एक ऐसा पालघर जिला में खूबसूरत मैदान, तमाम को खाने वाला, सबाद करने वाला और उस खेल मैदान पर खेलकर अपने दिल की भावना को उबारने वाला मैदान पालघर जिला